बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन झाले आहे महाडचे 14 तळे। बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन झाले आहे महाडचे 14 तळे। त्यामुळे साऱ्या देशात फुलत आहे दलितांच्या बौद्धांच्या सन्मानाचे मळे। आता आम्ही राहिलो नाही खुळे, आता आम्ही राहिलो नाही खुळे, माझ्या बाबासाहेबांमुळे। पुढच्या वर्षी 14 तळे सत्याग्रहाला पूर्ण होत आहेत वर्ष 100। साऱ्या देशात माझा भीम आहे 1 नंबर। आता आम्ही कसलेली आहे आमची कंबर, आता आम्ही कसलेली आहे आमची 100। आणि आता दलित ऐक्याचा आम्ही मजबूत करूया आपला अंबर। आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ज्यांच्या हस्ते 55 कोटीच्या कामाचं भूमिपूजन आज या ऐतिहासिक दिवशी झालेलं आहे। संजय शिरसाट म्हणजे माझी ज्यांच्याबरोबर फार दिवसापूर्वी झाली होती छत्रपती संभाजीनगरमध्ये गाठ, माझी फार वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये माझी झाली होती ज्यांच्याबरोबर गाठ, ते सामाजिक न्याय मंत्री आहे संजय शिरसाट। या ठिकाणी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, बऱ्याच लोकांना पडलेले आहे कोडे। विधानसभेचे उपाध्यक्ष कसे झाले अण्णासाहेब बनसोडे? अण्णासाहेब बनसोडे बौद्ध समाजाचे आहेत, अत्यंत ऍक्टिव्हपणे काम करणारे पिंपरी चिंचवड मधले नेते आहेत। आज या ठिकाणी भरत सेठ गोगावले, तुमचं नाव आहे भरत सेठ गोगावले आणि माझं नाव आहे रामदास आठवले। या ठिकाणी उदय सामंत आलेले आहेत, अत्यंत चांगल्या कामांचा उदय आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे। उदय सामंत हे उद्योग मंत्री आहेत, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट आणण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी त्यांनी केलेला आहे आणि महाराष्ट्राला देशामध्ये नंबर 1 बनवण्याचा प्रयत्न आपला आहे। पण दिल्लीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला सुद्धा भारत नंबर 1 वर आणायचा आहे। सध्या 4 नंबरवर आहे, लवकरच 3 नंबरवर येणार आहे। सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आपल्याला सर्वांना काम करायचं आहे। या ठिकाणी सुनील तटकरे साहेब आहेत, खासदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत। अजितदादा पवार साहेबांच्या मला आठवण येते, अजितदादा आजच्या या कार्यक्रमाला असते, पण आमच्यासाठी दुःखाची गोष्ट आहे की अजितदादा आज आमच्यामध्ये नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार निवडून आणण्यामध्ये देवेंद्रजीचा तर मोठा वाटा आहेच आहे, पण अजितदादांचा, एकनाथ शिंदे साहेबांचा त्याच्यामध्ये मोठा वाटा आहे आणि माझ्या रिपब्लिकन पक्षाचा पण त्याच्यामध्ये वाटा आहे। या ठिकाणी आदिती तटकरे या महिला आणि बाल कल्याणच्या मंत्री आहेत। प्रवीण दरेकर साहेब इथं आलेले आहेत। धैर्यशील पाटील आपले खासदार आहेत, राज्यसभेत माझ्यासोबत आहेत, रायगड जिल्ह्याचे बीजेपीचे अध्यक्ष आहेत। ज्योती वाघमारे या सोलापूरच्या आहेत, सोलापूरच्या ज्योती वडील पॅन्थरमध्ये माझ्यासोबत होते।
पण तू सुद्धा माझ्यासोबत राहायला पाहिजे होतं, पण तू तिकडे गेलीस. आणि एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलीस म्हणून तू राज्यसभेवर आलीस. माझ्याकडे असते तर तू आली नसतीस. त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेब माझ्या पक्षाचे सगळ्या पक्षात लोक आहेत. तर इथं ज्योती ताई सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर आहेत. भदंत राहुल बुधी जे आहेत आमचे बौद्ध धर्माचे मोठे मार्गदर्शक आहेत. आमचे सामाजिक न्यायाचे सेक्रेटरी हर्षदीप कांबळे जिथे उपस्थित आहेत. अत्यंत ऍक्टिव्हली ते काम करतात. आपले समाज कल्याणचे आयुक्त दीपा मुधोळ मुंडे या इथं उपस्थित आहेत. जिल्हाधिकारी किसन जावळे, त्यानंतर एसपी अंचल दलाल, माझ्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड आणि अनेक आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. एक तर आजचा जो दिवस आहे आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायक दिवस आहे. बाबासाहेबांना त्यांच्या समाजाला पाणी प्यायला मिळत नव्हतं असं नाही. सर्वात जास्त पाणी पिणारे आम्ही होतो. पण बाबासाहेबांचं म्हणणं एवढंच होतं की गावच्या पाणवठ्यावर, गावच्या तळ्यावर, गावच्या विहिरीवर आम्हाला सुद्धा पाणी प्यायला मिळालं पाहिजे. आम्ही सुद्धा हिंदू आहोत आणि आम्हाला त्या तळ्यावर जाण्याचा का अधिकार नाही? का आम्हाला तुम्ही अस्पृश्य समजताय? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, सामाजिक न्याय मिळाला पाहिजे म्हणून तो संघर्ष होता, सत्याग्रह होता, शांततेनं सत्याग्रह होता. बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला होता. आम्हाला मंदिरामध्ये जाण्याचा प्रवेश असला पाहिजे यासाठी तो सत्याग्रह होता. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली 14 ऑक्टोबर 1956ला. आणि आज गौतम बुद्धांचा विचार मांडणारे अनेक लोक आहेत. गेल्याच महिन्यामध्ये दिल्लीमध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी एका सर्व बौद्ध मूर्तींचं आणि अनेक गोष्टींचं त्या ठिकाणी उद्घाटन केलं म्युझियमचं. आणि नरेंद्र मोदी साहेब म्हणाले की आज जगाला युद्ध नव्हे बुद्धाची आवश्यकता आहे, शांतीची आवश्यकता आहे. त्यामुळे बाबासाहेबांचा विचार जो होता तो शांतीचा विचार होता. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये समानतेची भूमिका मांडली. आर्टिकल 17च्या प्रमाणे जाती व्यवस्था संपवण्यात आलेली आहे कायद्याने. आणि आज समाज जवळ येतो आहे. अनेक इंटरकास्ट मॅरेज होत आहेत. जवळजवळ 3 लाखापेक्षा जास्त मुलं मुली एकत्र येतात आणि लग्न करतात. अनेक हॉटेलमध्ये आम्हाला आता कोणी अडवत नाहीये. शाळेमध्ये आम्हाला कोणी अडवत नाहीये. समाजामध्ये परिवर्तन होत आहे. अजूनही काही गावांमध्ये अत्याचार होता. कारण अट्रॉसिटीज ऍक्टच्या अंतर्गत त्यांच्यावर केसेस होता. आम्हाला खोट्या तक्रारी कुणावर करायच्या नाही. बाबासाहेबांनी आम्हाला समाज जोडायला सांगितलेला आहे. जोडण्याचा विचार बाबासाहेबांचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना समान न्याय देण्याची भूमिका मांडलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर रात्र जागून संविधान लिहित होते 26 अलीपूर रोड या ठिकाणी. आज त्या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीचं स्मारक उभं करण्यात आलेलं आहे नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर. जनपथ रोडवर इंडिया गेटच्या बाजूलाच तिथे डॉक्टर आंबेडकर सेंटर आहे. आणि ते सेंटर अत्यंत शास्त्री भवन आणि संसदेच्या बाजूलाच आहे. या ठिकाणी सुद्धा भीमसृष्टी अशी झाली पाहिजे. भीमसृष्टी की लोकांची एकदम चांगली झाली पाहिजे दृष्टी. भीमसृष्टी करण्याच्या संबंधामध्ये या ठिकाणी भरत सेठनी तर सांगितलेलं आहे. जरूर 55 कोटी रुपये आमच्या संजय शिरसाट यांच्या प्रयत्नांनी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेले आहे. पण अनेक लोकांची मागणी आहे या ठिकाणी एखादं प्राधिकरण व्हावं.
बाबासाहेब आंबेडकरांची शताब्दी या 14 तळे सत्याग्रहाची करत असताना एखादं या ठिकाणी अशा पद्धतीचा एक निर्णय झाला पाहिजे आणि भव्य दिव्य अशा पद्धतीचं मोठं स्मारक जे आहे हे स्मारक या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. 25-30 एकर जमिनीचा आजूबाजूला आहे ती आपण घेतली पाहिजे आणि या ठिकाणी हजारो लाखो लोक येतात. सुरुवातीला काय थोडे लोक येत होते, नंतर आम्ही दलित पॅंथरच्या काळामध्ये प्रत्येक वर्षाला येऊ लागलो. हजारोच्या संख्येने लोक येऊ लागले, आता लाखोच्या संख्येने लोक येतात त्याच्या दिवशी. आणि म्हणून या ठिकाणी एक भव्य दिव्य अशा पद्धतीचं स्मारक उभं राहिलं पाहिजे. महाडमध्ये बाबासाहेबांचं स्मारक, रायगडावर छत्रपती शिवरायांचं स्मारक किंवा त्या ठिकाणी त्यांची राजधानी आहे आणि शिवसृष्टी आणि भीमसृष्टी या ठिकाणी उभी झाली पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. त्यामुळे आज या ठिकाणी वेळ बराच झालेला आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांचा आभार करतो की आज ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि नागपूरच्या दीक्षाभूमीसाठी सुद्धा चांगल्या पद्धतीची मदत महाराष्ट्र सरकारने अनेक वेळेला केलेली आहे आणि या ठिकाणी सुद्धा ही 55 कोटी तर आहेतच आहे, पण या ठिकाणी शताब्दीच्या निमित्तानं एक मोठा कार्यक्रम जो आहे हातामध्ये घ्यावा अशा पद्धतीची विनंती करतो. आणि आपण सर्वजण आजच्या कार्यक्रमाला आलात, सगळे मंचेगाव मुख्यमंत्री साहेबांनी सगळे या ठिकाणी आले, त्याबद्दल मी त्यांचा हार्दिक आभार करतो. आणि केंद्राकडूनही एकदा पंतप्रधानांना आपण भेटूया, मी भेटतो आणि दिल्लीवरून आपल्याला काही चांगली रक्कम मिळाली तर आपल्याला चांगलं काम करायचं आहे. मुंबईमध्ये MMRDच्या वतीनं जवळजवळ 1314 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी भव्य दिव्याचं स्मारक उभं राहत आहे. जगाला हेवा वाटेल अशा पद्धतीचं स्मारक, बाबासाहेबांचा 350 फुटाचा पुतळा, 100 फुटाचं फाउंडेशन. या देशामध्ये जे पुतळे आहेत त्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा सर्वात उंच आहे आणि त्यानंतर जर कोणाचा उंच पुतळा असेल तर तो माझ्या बाबासाहेबांचा अत्यंत उंच पुतळा आहे. अमेरिकेमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा हा पुतळा उंच आहे. म्हणजे उंचीचा विषय नाही आहे. बाबासाहेबांची उंची विचाराने तर फार मोठी होती. बाबासाहेबांनी दिलेलं संविधान फार मजबूत आहे. हे संविधान कुणालाच बदलता येणार नाही. हे संविधान बदलणार अशा पद्धतीची अफवा उठून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा कोणी अपमान करण्याचा प्रयत्न करू नका. या संविधानाला कुणी हात लावेल त्याच्या हाताला आग लागल्याशिवाय अजिबात राहणार नाही. कुणीच त्याला हात लावू शकत नाही. कुणीच हात लावू शकत नाहीये. मी ज्या सरकारमध्ये आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळे मला या सत्तेत जाण्याची संधी मिळाली. दलित पॅंथरच्या काळामध्ये गावागावामध्ये फिरणारा मी माणूस, सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहणारा, बाबासाहेबांचा आशीर्वाद नसता तर मला दिल्लीला जाता आलं नसतं, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जाता आलं नसतं. त्यामुळं बाबासाहेबांचा आमच्या पाठीमागे आशीर्वाद आहे, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. म्हणून आपण सर्वांनी मिळून जर आपण सगळेजण एकत्र आलो, बाळासाहेब आंबेडकर आल्यास तर बरंच झालं असतं, पण बाळासाहेब इथं आज आले नाही, त्यांना निमंत्रण होतं. आणि बाळासाहेब आंबेडकर आणि मी, आमची सगळी जी शक्ती आहे, कधीतरी आम्ही सगळे एकत्र आलं पाहिजे. बाबासाहेबांचा कारवा पुढे चालवला पाहिजे आणि गोरगरीब माणसाला न्याय दिला पाहिजे. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आणि या 14 तळे सत्याग्रहच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.